सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही। शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे, ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू। सांगा सगळा विषय संपवूया। पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना। सरकारने या संदर्भात कुठले निर्णय घोषित केले? कधी म्हणतात की 2100 रुपये आमच्या लाडक्या बहिणींना देऊ, 2100 रुपये तुम्ही देऊ शकत नाही। कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदानाच्या वेळेस केली, आता म्हणता कर्जमाफीचे शब्द सुद्धा काढायला तयार नाही। अध्यक्ष महोदय, मला माहित आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे। तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे। 45,000 कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात। 8 लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे। पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना। पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना, दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे। अध्यक्षामध्ये करोडो रुपयाचा कर्ज काढतात, शेतकरी त्या ठिकाणी मरतोय। सामाजिक न्याय विभाग असेल, शेड्यूल ट्राईबचा विभाग असेल, याने पैसे कमी करून टाकले, बजेटमध्ये पैसे कमी करता तुम्ही। काही गरज नाही याच्या चर्चेची। सांगा कर्ज कधी माफ करणार आहात? माझा तो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय कधी देणार? काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे? काय बोलायला तयार नाही, एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर। कुठं बोलले? करा उत्तरात खाली पाहिलं मी उत्तर तुमचं, कुठं आलं तुमचं? आणि वर काय उत्तर देणार आहे? सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही। शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे, ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू। सांगा सगळा विषय संपवूया। या अधिवेशनाचं फलित काय? तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, बाकी काही नको आम्हाला। त्याच्यामध्ये करा ना, जे तुम्ही सांगितलं ते करा। आम्ही नाही आग्रह धरत तुम्हाला, जो तुम्ही शब्द दिलाय तो करा। लाडक्या बहिणींसाठी तुम्ही 46,000 कोटी रुपये खर्च करता। 46,000 कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे। 46,000 कोटीमध्ये 46,000 कोटीचे धरणं झाले असते, शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं। करू नका असं म्हणत नाही, करा। पण अनेक स्रोत निर्माण करा ना नवीन, ते का निर्माण करत नाही तुम्ही? 46,000 कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम? ही काय लहान रक्कम आहे? बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले, पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा। सारे वीज बिल माफ करून टाका। शेतकरी मेला तरी चालेल, त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील, आम्हाला काही घेण्याचं नाही। आम्हाला लाडकी बहीण पुरेशी आहे। अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही। ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं, का कर्जमाफीची घोषणा झाली नाही याच्यामध्ये? अरे एक एक बोगद्यासाठी 50,000 कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये। मेट्रोसाठी 1-1 लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता। 10-10 लाख कोटी पर्यंत तुम्ही इमारत क्षेत्रामध्ये खर्च करता। माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर 43,000 कोटीच्या घरामध्ये। अरे सारं कर्ज माफ केलायचं असलं, सारं शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढं असेल कर्ज ते माफ करायचं असेल तर एक 25-30,000 कोटीच्या वर जाणार नाही। आणि एक तुमची मेट्रो 50 लाख कोटी रुपयाची होते। अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा, आमच्याकडे वळवा ना। आमच्या शेतकऱ्याचं काही मागत नाही। शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय, दिवसरात्र परिश्रम करतोय, घाम गाळतोय। अरे त्यानं अन्न नाही घातलं का दगडा खाणारा का नोटा खाणार? नागपूरच्या भूमीत सुरू झालेलं महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन, परंतु प्रश्न असा आहे की हे अधिवेशन विदर्भासाठी किती महत्त्वाचं आहे? विदर्भातील शेतकरी आजही कर्ज, पाणी टंचाई आणि बाजारभावाच्या समस्यांशी झूंज देत आहेत। युवकांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा आहे। आरोग्य, शिक्षण आणि उद्योगधंदे यावर ठोस निर्णय होणं आज काळाची गरज आहे। हिवाळी अधिवेशन म्हणजे फक्त भाषण नाहीत, तर जनतेच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचं व्यासपीठ आहे। नागपूरच्या या अधिवेशनातून विदर्भाच्या विकासासाठी ठोस निर्णय व्हावेत हीच जनतेची अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं? हे अधिवेशन विदर्भासाठी फायदेशीर ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।